हॅलो एव्हरीवन, कशा आहात सगळे? मार्केटमधला ब्राऊन ब्रेड म्हणला की मैदाच असतो, त्याच्यामध्ये काहीतरी कलर वगैरे टाकून आपल्याला म्हणतात की ब्राऊन ब्रेड आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ब्रेड तर खायचा असतो, हेल्दी पण पाहिजे आणि ब्रेड पण पाहिजे. तर चला बघूया ब्रेड कसा केलेला आहे हा. तर बघा असला जाळीदार ब्रेड असा हेल्दी व्हर्जन म्हणू शकता ब्रेडचं तुम्ही. तर हा जर ब्रेड तुम्हाला आवडला असेल तर चला बघूया रेसिपी कशी आहे. हे बघू शकता तुम्ही किती छान दिसते आहे मार्केटसारखाच. तर चला आता इथे बघा ईस्ट घेतलेला आहे मी, ड्राय ईस्ट घेतलेला आहे 3 चमचे. आणि त्याच्यामध्ये 3 चमचे मी साखर घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला दूध घ्यायचं आहे, तर अगदी कोमट दूध घ्यायचं आहे, ज्याच्यामध्ये आपण बोट घालू शकतो. तर आता इथे मी ग्लासच्या मापाने तुम्हाला माप देते आहे. हा एकच ग्लास आपल्याला शेवटपर्यंत वापरायचा आहे. तर त्या ग्लासने मी दूध टाकलेलं आणि 7 ते 10 मिनिट आपल्याला हे सोडून द्यायचं आहे. 7 ते 10 मिनिटानंतर असं छान असं फुलून येतं हे. आता बघा हे जर फुललं नाही, तर इथेच विषय सोडून द्यायचा. याच्यामध्ये पीठ टाकायचंच नाही, कारण ब्रेड तुमचा फुलणारच नाही, असा स्पंजी स्पंजी होणार नाही. तर बघा आता त्याच मिश्रणात मी काय केलेलं, 1 चमचा मीठ टाकलेलं आणि ज्या ग्लासने मी दूध घेतलं त्याच ग्लासने मी गव्हाचं पीठ घेते आहे 3 ग्लास. बघू शकता तुम्ही. तर 3 ग्लास पीठ घेतलेलं आहे आणि मग आपण जे मिश्रण तयार करून घेतलेलं होतं ईस्टचं, तर त्याने आपल्याला हे छान पीठ असं मळून घ्यायचं आहे. आता हे बघा आधी मळून घेऊ आपण. थोडं हे मळून झाल्यावर आपल्याला कळते की नाही आता आणखी थोड्या पाण्याची गरज आहे. तर पाणी घेताना थोडं गरम पाणी, म्हणजे ज्याच्यामध्ये आपलं बोट आपण सहन करू शकतो टाकून, असं गरम पाणी आपल्याला वापरायचं आहे. आता जेव्हा आपण पाणी घेतो तेव्हा थोडं-थोडंच पाणी आपल्याला वापरायचं आहे. अगदी पटकन असं पाणी नाही टाकायचं. नंतर जेव्हा लास्टमध्ये छान मळून झालं, की एक पडी तेलाने असं परत आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. आणि जसं आपण एक उंडा तयार करतो ना पोळीचा, तसा आपल्याला छान असा तयार करून नंतर थोडासा तेलाचा हात लावून याला 1 तासासाठी ठेवून द्यायचं आहे. तुम्ही जास्तीत जास्त 2 ताससुद्धा ठेवू शकता. आता बघा हे जी साईज होती त्याच्यात डबल साईज झालेली. नंतर बघा हे आपल्याला परत असं छान असं मळून घ्यायचं आहे. आता मळताना म्हणजे आपल्याला छान मळलं ना तर ब्रेड आपला छान होणार. तर अशा प्रकारे बघा हे बघा दिसायला पण किती छान असं चिकना-चिकना असा हा पीठ दिसत आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे. नंतर इथे बघा मी केकचं भांडं घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे जर ब्रेडसाठी जर भांडं असेल तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. तर हे आपल्याला छान तेलाने असं ग्रीस करून घ्यायचं आहे, तेल लावून घ्यायचं आहे. नंतर जे आपण पीठ तयार केलेलं आहे, मी 2 भाग करते, कारण जे केकचं भांडं आहे त्याच्यामध्ये एक हे केलं तर तो ब्रेड होणारच नाही ना. तर पूर्ण पसरट केकच होईल. तर म्हणून 2 ठेवते आहे. जेणेकरून मग 2 अशा ब्रेडच्या 2 हे होतील, लाद्या तयार होतील नाही का. तर अशा प्रकारे आपल्याला आयतकृती असं हातानेच चपट्या करून घ्यायच्या आहे पोळीसारख्या आणि नंतर त्याला रोल करत आणायचं आहे. बस अगदी सिंपल आहे. काहीही म्हणजे खूप मेहनतची गोष्ट नाही आहे आणि घरी मुलांना ब्रेड वगैरे आवडतात, ते हेल्दी आपण देऊ शकतो. तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे करून घ्यायचं आहे रोल. आणि हे झालं आपले ब्रेडच्या लाद्या तयार. आता काय करायचं आहे, जे आपण भांडं तयार करून म्हणजे तेल लावून घेतलेलं होतं ते घ्यायचं आणि थोडं-थोडं अंतर इथे ठेवून आपल्याला ह्या लाद्या याच्यामध्ये ठेवायच्या आहे. आता बघू शकता मी 2 का केल्या, कारण हे ब्रेडचं भांडं सॉरी केकचं भांडं आहे, त्याच्यामुळे मला हे 2 कराव्या लागल्या. एक जर केलं असतं ना, तर तो छान असा चौकोनी ब्रेड झाला असता. तर बघा आता हे सुद्धा आपल्याला ठेवल्यावर आपल्याला 20 ते अर्धा तास आपल्याला हे छान परत ठेवून द्यायचं, रेस्ट करू द्यायचं त्याला. नंतर हे छान डबल होऊन जातं बघा. मग नंतर याला छान दुधाची आपण अशी लेयर लावायची वरून आणि नाही लावली तरीही काही प्रॉब्लेम नाही. आता इथे बघा कढई घेतलेली, त्याच्या खाली मीठ ठेवलेलं, प्रीहीट केलेलं 10 मिनिट. प्रीहीट म्हणजे कढई चालू करून ठेवलेली आणि झाकण ठेवून दिलेलं आणि मग नंतर याच्यामध्ये मी आपलं हे लाद्या ठेवलेल्या. आता हे आपल्याला 40 ते 50 मिनिट ठेवायचं. नंतर याच्यामध्ये टूथपिक टाकून चेक करायचं. टूथपिक जर क्लीन आली तर आपला ब्रेड रेडी आहे. तर अशा प्रकारे हे थंड झाल्यावर मी तुम्हाला दाखवते आहे. हे मी तुम्हाला सांगते जवळपास 1 ते 2 तास मी थंड करून घेतलेले. मग नंतर याच्या कडा आपोआपच सुटलेल्या होत्या, पण तरी एक वेळेस चाकूच्या साहाय्याने मी त्या तरी एक क्लिअर करून घेतलेल्या. तर हा ब्रेड मी तुम्हाला सांगते ओव्हरनाईट ठेवलेला, म्हणजे ओव्हरनाईट म्हणजे रात्रभर मी ठेवून दिलेला. कारण गरम होता, आतून गरम राहतो, मग त्याच्यात स्लाईस छान पडत नाही. तर ब्रेड करायच्या आधी तुम्ही दुसऱ्या दिवशी खायचं तर आदल्या दिवशी केला आणि रात्रभर ठेवला तर हा छान होतो. तर अशा प्रकारे आपण ब्रेड बघू शकता.
किती छान झालेला आहे. हा चौकोनी झाला असता जर माझ्याकडे भांडं असतं तर, पण तरीही सुद्धा बघू शकता तुम्ही हा किती फुललेला आहे, किती छान आहे. स्लाइसेस तुम्ही आधीच मी तुम्हाला कट करून दाखवल्या आणि किती जाळीदार झाल्या हे तुम्ही बघू शकता. अ, हे बघा. तर अशा प्रकारे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. थँक यू सो मच.